मी माझ्याच लहानपणीच्या वर्जनला दिल्या असत्या अशा 10 सवयी तुमच्या मोठ्या बहिणीकडून तुमच्यासाठी, म्हणजे माझ्याकडून. आणि आज मी तुम्हाला नेहमीसारखं मोटिवेशन वगैरे द्यायला आली नाहीये. आज मी तुमच्याशी मनसोक्त गप्पा मारायला आली आहे. माझं इंटेन्शन एकच आहे, ज्या 10 ॲडवाइस मी माझ्या पास्ट व्हर्जनला दिल्या असत्या त्या मला आज तुम्हाला द्यायच्या आहेत. बघा, टाइम मशीन नाहीये आणि मी मागे जाऊन स्वतःला या गोष्टी समजवण्यासाठी उत्सुक आहे, पण मी आता तसं करू शकत नाही. पण मी तुम्हाला मात्र नक्कीच सांगू शकते ना. आणि जर तुम्ही मला खरंच तुमची बहीण, फ्रेंड मानत असाल तर हा व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला याने नक्की फायदा होणार आहे. ज्या चुका मी केल्या त्या तुम्ही करू नये असं मला वाटतं, म्हणून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आली आहे. चला सुरू करूया. आणि अजून एक गोष्ट, तुमची एज मला कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ फुल स्क्रीनवर लावून पूर्ण बघा. तर पहिली ॲडवाइस, दुसऱ्यांचं बघून स्वतःची वाट चुकवू नका. काय असतं ना, जेव्हा आपण काहीतरी नवीन सुरू करतो, फॉर एक्झाम्पल एखाद्या क्रिएटिव्ह फील्डमध्ये, मग त्यावेळी आपल्यासमोर भरपूर जण असतात. मग आपल्याला असं वाटतं की ते जे करताय ना ते आपण करायला हवं. माझं तुम्हाला सांगते, ज्यावेळी मी कॉन्टेंट क्रिएशन करायला सुरुवात केली ना, त्यावेळी माझ्या बरोबरीचे जे काही क्रिएटर्स होते ते ट्रेंडिंग रील्स, डान्स, डबिंग या टाईपचे व्हिडिओ करत होते. आणि मग त्यांना बघून मला सुद्धा कुठेतरी असं वाटत होतं की मी सुद्धा ते करू का. कारण त्यांना जास्त व्ह्यूज पण येत होते, त्यांचे फॉलोअर्स झटापट वाढत होते. पण मी विचार केला की माझा इंटरेस्ट कशात आहे आणि मी तेच केलं पाहिजे. हे मी स्वतःला समजावलं. पण ही जी प्रोसेस होती ना स्वतःला समजावण्याची, त्यात माझा बराच वेळ गेला. आणि तो वेळ मी माझ्या इथे सुद्धा देऊ शकली नाही. मी फक्त विचारात घालवला. ते तुम्ही करू नका. तुम्ही आधीपासूनच क्लिअर राहा तुमचा इंटरेस्ट कशात आहे आणि त्या गोष्टी करा. तो ते करतोय म्हणून मी पण तेच करणार हे करू नका. मी सुद्धा त्यावेळी जेव्हा विचार केला, मग तेव्हा मला कळालं की माझी ऑडियन्स मला कशासाठी फॉलो करतेय, मला कशा प्रकारचं कॉन्टेंट क्रिएशन करावंसं वाटतंय. आणि जर मी फक्त व्ह्यूज आणि लाईकसाठी दुसऱ्यांसारखं कॉपी करायला लागले तर माझं ओरिजिनल व्हर्जन हरवून जाईल, हे माझ्या लक्षात आलं. आणि म्हणून कदाचित आज माझं कॉन्टेंट वेगळं आहे, माझी बोलण्याची स्टाईल वेगळी असेल, ठीक आहे, बाकीच्यांसारखी नसेल, पण ती एक माझी स्पेसिफिक असेल. म्हणून तुमची जी काही जर्नी आहे ना, आता तुम्ही जी सुरू करताय, मग ती तुमच्या करिअरमध्ये असेल किंवा तुमचं करिअर झालं असेल किंवा दुसऱ्याही भरपूर गोष्टी असतात ज्या आपण दुसऱ्यांचं बघून करण्याचा ट्राय करतो, तर तसं करू नका. यामुळे तुम्ही तुमचं व्हर्जन हरवून बसा. ॲडवाइस नंबर 2, हे बघ, एखादी स्किल शिक आणि तिला दररोज निदान 20 मिनिट तरी दे. 20 मिनिट दे. स्कूल आणि कॉलेज सोडून बहुतांश लोकांकडे एखादी कोणतीही अशी अर्निंग स्किल नसते. पण सायन्स सांगतं, जर तू कोणत्याही गोष्टीसाठी 100 तास दिले, म्हणजे जर तू रोज 20 मिनिट एखाद्या स्किलकडे लक्ष दिलं, तिच्यावर काम केलं, तर एका वर्षामध्ये तू 95% लोकांपेक्षा पुढे असशील. ऑल ऑर नथिंग हा माइंडसेट सोड. रोज थोडं थोडं करत जा, कारण कन्सिस्टन्सी हीच की आहे. ॲडवाइस नंबर 3, लोक काय म्हणतील हा विचार सोडून दे. मी हे पुन्हा पुन्हा बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलंय, कारण आपण तेच करतो. आपण लोकांचा भरपूर विचार करतो. आणि आपण कितीही चांगलं काम केलं, आपण काहीही करत असलो तरी लोकांचे चांगले वाईट ओपिनियन्स हे येतच राहणार आणि ते त्यांच्या माइंडसेटनुसार येतात. बरेचसे लोक काय म्हणतील या विचाराने बरेचसे डिसिजन्स घेतच नाही. मी खरंच सांगते, ज्यावेळी मी कॉन्टेंट क्रिएट करायला सुरुवात केली त्यावेळी मला भरपूर लोकांनी विचारलं, माझ्या जवळचे लोक, की आता तू हेच करणार आहेस, हे प्रोफेशन आहे, अरे अरे रे तू यात टिकणार नाहीस. म्हणजे ते आपल्या समोर डायरेक्टली जरी बोलत नसले ना, तरी इनडायरेक्टली त्यांना हे वाटत असतं आणि आपल्याला ते फील सुद्धा होतं की यांना मी जे करतोय ते कुठेतरी खटकतंय. पण ते खटकू दे त्यांना. जर कुणीतरी मला खरोखर जेन्युइनली एखादी गोष्ट सुधारवायला सांगतोय, एखादी ॲडवाइस देतोय, तर ती मी घेते. पण जर कुणी दुसऱ्या पद्धतीने सांगतोय तर आपण जे करतोय ते त्याच्या सांगण्यावरून अजिबात सोडायचं नाही. समजलं असेल तुम्हाला मला काय म्हणायचं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, जितकं तुम्ही इतरांना जज कराल तितकंच तुम्ही इतरांच्या जजमेंटला घाबराल. ॲडवाइस नंबर 4, कॉन्फिडंट राहणं आणि कॉन्फिडंट बोलणं शिका. पूजा आणि नेहा नावाच्या 2 मुली होत्या शाळेमध्ये. त्यातली पूजा नावाची मुलगी खूप हुशार होती, पण जसंही ती स्टेजवर गेली की तिचा गळा सुकायचा. तिला काय बोलावं हे उमजायचं नाही. नेहा मात्र अभ्यासात ॲव्हरेज होती, पण तिला स्टेज डेअरिंग होती. म्हणजे ती फिअरलेसली कुठेही पार्टिसिपेट करायची, कोणत्याही प्रोग्राम्समध्ये जायची, इव्हेंट्समध्ये भाग घ्यायची. पुढे काय झालं,
नेहा झाली टीम लीड कारण तिच्याकडे होता कॉन्फिडन्स. पण कॉन्फिडन्स म्हणजे फक्त नुसतं बोलणंच नाही बरं का, आपलं वैयक्तिक प्रेझेंटेशन सुद्धा महत्त्वाचं असतं. म्हणजे आपण आतून कॉन्फिडंट तर राहतोच, तसंच आपण बाहेरूनही स्वतःला व्यवस्थित प्रेझेंट केलं पाहिजे. आणि व्यवस्थित प्रेझेंट होण्यासाठी काही गोष्टी असतात ज्यांच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपलं राहणीमान, आपला ड्रेसिंग सेन्स, या गोष्टी सुद्धा कुठेतरी मॅटर करतातच. इथे मी तुम्हाला माझाच एक पर्सनल अनुभव शेअर करते. काही दिवसांआधी माझा हेअरफॉल प्रचंड वाढला होता आणि त्यामुळे माझे केस भरपूर पातळ झाले होते. त्यामुळे मला व्हिडिओ करताना सुद्धा थोडंसं इन्सिक्युअर व्हायचं की यार माझे केस असे काय दिसत आहे. माझं पुन्हा त्याकडे लक्ष जायचं. तेव्हा मला मिळालं सायन्स आणि आयुर्वेदाचं परफेक्ट कॉम्बिनेशन, सेसा आयु सायन्स कॉन्सन्ट्रेटेड हेअर ग्रोथ सिरम. हे खरोखर एक नॉन ग्रीसी सिरम आहे जे क्लिनिकली प्रूव्हन आहे. 3 महिन्यात 28,200 नवीन केसांची वाढ करतो आणि मेनॉक्सिडाइल पेक्षा 2 पट जास्त इफेक्टिव्ह सुद्धा आहे. त्यात आहे 80% ॲक्टिव्स जे मार्केटमध्ये हायेस्ट आहेत, जसे की रेड एन्सील, अनागेन, भृंगराज, रोजमेरी, जे हेअरफॉल कंट्रोल करतं, स्कॅल्प हेल्थ इम्प्रूव्ह करतं आणि थिकनेस वाढवतं. मी पर्सनली हे यूज केलंय आणि ऑनेस्टली माझ्या केसांची थिकनेस परत आली आहे. बघा, ही माझी पहिली बॉटल आहे, ही संपली सुद्धा आहे आणि आता मी ही नवीन मागवली. म्हणजे इथे मला सांगायचं हे होतं की बाहेरचा जो अपीरियन्स असतो कधी कधी तो सुद्धा मॅटर करतो. कधी कधी आपल्या बाहेरच्या काही गोष्टींमुळे आपण कॉन्फिडंट राहत नाही काही लोकांसमोर. आणि हो, तुम्हाला पण ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला कूपन कोड कॉपी करा आणि बेटर हेअर डे सुरू करा. नंबर 5, तुमच्या मनाकडे काय इनपुट जातं याकडे सुद्धा लक्ष द्या. आपला ब्रेन म्हणजे एक स्पंज सारखा असतो. म्हणजे जे काही आपण त्यात टाकतो तो ॲब्झॉर्ब करत जातो. म्हणजे काय असतं ना, आपण सध्या जे काही बघतो, जे काही ऐकतो ते सगळं आपल्या मनावर साठत जातं. म्हणजे आता समजा तुम्हाला एखादा रील आला जो काहीतरी निगेटिव्ह आहे, तर आपल्या मनात तेच येत जातं. एखादी टाइमपासची गोष्ट असेल किंवा एखादी डिस्टर्बिंग गोष्ट असेल, मग आपल्याला त्याच रिलेटेड त्या गोष्टी येत जातात आणि मग आपण भरकटतो. याचा आपल्या मनावर, आपल्या ब्रेनवर परिणाम होतो आणि मग यामुळे आपण आपल्या महत्त्वाच्या गोष्टींकडे व्यवस्थित फोकस नाही करू शकत. म्हणून सगळ्यात आधी तुमची फीड साफ करा. ज्या गोष्टी जास्त गरजेच्या नाहीये, ज्यांच्यामुळे तुमचा टाइमपास होतोय, असे अकाउंट्स असतील, असे लोक असतील, त्यांना अनफॉलो करा, त्यांच्यापासून दूर राहा. नंबर 6, जे आवडतं ते परस्यू करा. आपण बऱ्याचदा वेगळ्याच विचाराने आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. जसं की माझंही झालं होतं. मी कॉन्टेंट क्रिएशन सुरू केलं त्यावेळी माझ्या डोक्यातही गोष्टी होत्या ज्या बाहेरून ऐकलेल्या होत्या की हेच थोडी तू फुल टाइम करू शकशील किंवा तू तुझ्या करिअरकडे लक्ष दे. मग आपण कुठेतरी त्या गोष्टी करायला लागतो आणि ज्या मेन गोष्टी असतात त्यांच्यावरून आपला फोकस जातो. तशीच जर तुमची एखादी गोष्ट असेल तर ती करा, तिला दाबून टाकू नका. मग ते काहीही असू द्या, ॲक्टिंग, डान्सिंग, कुकिंग, पेंटिंग, सिंगिंग, स्पोर्ट्स, काहीही असू द्या, ते तुमचं बॅटरी चार्जर आहे. जसं माझ्यासाठी कॉन्टेंट क्रिएशन हे फक्त माझं काम नाही तर मला जिवंत ठेवणारं फ्यूल आहे. सो कंप्लेनिंग थांबवा आणि ॲक्शन्स घेणं सुरू करा. ॲडवाइस 7, तुमच्या हेल्थकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. हेल्थ हीच रिअल सक्सेस आहे. म्हणजे ना, आपल्याकडे सगळं काही असलं पण आपल्याला बरंच नसलं तर आपल्याला काहीच छान नाही वाटत. हे तुम्हालाही माहिती आहे. आपण समजा तुम्ही एखाद्या छान मस्त ठिकाणी, तुमच्या आवडत्या ठिकाणी फिरायला गेले आहात आणि तुम्ही आजारी आहात, काहीच करू शकणार नाही, कसलीच मजा तुम्ही घेऊ शकणार नाही. मी सुद्धा एका वेळी माझ्या कामात इतकी गुंतले होते, इतकी गुंग झाली होती की मी माझ्या हेल्थकडे लक्ष देत नव्हती. एक्सरसाइज कशाचकडे लक्ष देत नव्हती. खाणं पिणं, एक्सरसाइज, सनलाईट, कशाचकडे लक्ष नव्हतं. आणि तेव्हा माझी इतकी तब्येत खराब झालेली. तेव्हा मला रिअलाइज झालं की ही गोष्ट सगळ्यात जास्त महत्त्वाची असते. सक्सेस तेव्हाच एन्जॉय करता येतो जेव्हा आपला माइंड आणि आपली हेल्थ ही ठिकाणावर असेल. नंबर 8, तुमच्या पॅरेंट्सना फॉर ग्रँटेड घेऊ नका. मी बऱ्याच वेळा स्क्रीन समोर असते, माझे कामं करत असते. तसंही माझं काम झालं, मी उद्या काय करू याची प्लॅनिंग करत असते. आणि आपण सगळेच आपल्याकडे मोबाईल असतो, आपण सगळे त्याच्यात असतो. आपले कामं सगळे झाले की आपण तो हातात पकडला आणि आपल्याला कुणाचीही गरज वाटत नाही. पण आपल्या आई वडिलांना आपली गरज कायम वाटते. म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण त्यांच्याशी काहीतरी बोलावं. एक माझ्यासोबत सुद्धा असंच झालं. एकदा माझी आई म्हणाली की अगं तू माझ्यासोबत गप्पा कर ना, तू माझ्याशी गप्पाच करत नाही. तेव्हा कुठेतरी रिअलाइज झालं की आपल्या पेरेंट्ससाठी आपण त्यांच्याशी बसून थोडा वेळ बोलणं खूप असतं. बघा, हा जो टाइम आहे ना आपल्या पेरेंट्स सोबतचा, हा परत येत नाही, हा जातोय. म्हणून गोष्टी समजून घ्या, पेरेंट्सना वेळ द्या, त्यांना समजून घ्या, त्यांच्याशी बोला. नंबर 9, देवाशी कनेक्ट व्हा. जेव्हा मी खूप निगेटिव्ह होते ना, खूप,
तेव्हा मी शांतपणे एका जागी बसून देवाचं स्मरण करते. म्हणजे मला सवय आहे, जेव्हा मी खूप डिस्टर्ब आहे ना, मी टेरेसवर जाते, शांत बसते आणि देवाला आठवते. लाईक आय एम टॉकिंग टू अ बेस्ट फ्रेंड. मी माझ्या बेस्ट फ्रेंड सोबत गप्पा मारतीये, सगळं शेअर करते, रडतीये. अशा पद्धतीने मी रिॲक्ट होते आणि जेन्युइनली सांगते, मी देवाकडून काहीही मागत नाही. मी फक्त बोलते, मी माझं बेस्ट देईल, मी कुणाचंही वाईट करणार नाही, तू फक्त मला गाईड करत राहा. आता जी सिच्युएशन आहे, मी रागात असेल, मी रडत असेल, तर मला समजून घे, मला यातून बाहेर काढ. ही जी फिलिंग आहे ही तात्पुरती आहे, थोड्या काळासाठी आहे, मला माहिती आहे, पण मला हिला सहन करण्याची ताकद हवी आहे. असं काहीतरी बोलून मी शांत असते, प्रेझेंटमध्ये राहण्याचा ट्राय करते, आजूबाजूला बघते. हा कनेक्ट मला शांत करतो, मला डायरेक्शन देतो. ते म्हणतात ना, गॉड हेल्प्स दोज हू हेल्प्स देमसेल्व्स. आणि मेहनत आणि श्रद्धा एकत्र असली की युनिवर्स तुमच्या बाजूने असतं. शेवटची आणि 10वी ॲडवाइस, कंप्लेनिंग थांबवा आणि ॲक्शन्स घेणं सुरू करा. बरेचसे मुलं आपल्यासारखे यामुळे गोष्टी करत नाही कारण ते ॲक्शन घेत नाही, ते फक्त कंप्लेंट करत असतात, त्यामुळे ते काहीच करू शकत नाही. डोक्यात मात्र इतक्या छान छान आयडिया असतात ना, मी ऐकल्यात, माझे फ्रेंड्स सुद्धा, इतकं म्हणजे त्यांच्या डोक्यात एवढं भारी गोष्टी असतात, पण ते कधीच कृती करत नाही. ते फक्त बोलत असतात आणि कंप्लेंट करतात. यार, माझ्याकडे जर असं असतं ना तर मी हे केलं असतं. साहित्य नाहीये, स्पेस नाहीये, सपोर्ट नाहीये, हे नाहीये, ते नाहीये. बंद करा ह्या गोष्टी, सुरू करा. रोज थोडं थोडं का असेना सुरू करा. आणि खरं हेच आहे ना की कितीही कंप्लेंट्स केल्या तरी ही सिच्युएशन बदलणार नाहीये. त्यामुळे आपणच बदलूया आणि आपण आपली सिच्युएशनही बदलवूया. ॲक्शन घेतल्या की चेंज नक्की होतो. आज मी जिथे आहे ते फक्त माझ्या ॲक्शन्समुळे, आणि मी सॅटिस्फाय आहे मी जिथे कुठे आहे. सो स्टॉप वेटिंग फॉर परफेक्ट कंडिशन्स. स्टार्ट विथ व्हॉट यू हॅव अँड वेअर यू आर. आणि हो, मला कमेंट करून नक्की सांगा की यातला तुमचा फेवरेट पॉईंट कोणता होता. आणि चॅनल सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल, पण हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या फ्रेंड सोबत नक्की शेअर करा, त्याला नक्की हेल्प होईल.